करा करा नमस्कार, मी ॲडव्होकेट आसबे शीतल शिवाजी. मी जिल्हा परिषदेसाठी गोपाळपूर गटातून अपक्ष अर्ज भरलेला आहे. बरं, अर्ज भरला तर आता काय वाटतं तुम्हाला? काय नाही, छान वाटतंय. आम्ही विनोद शिवाजी आसबे, गोपाळपूर युवा सहकारी, गोपाळपूर गटातून माझी दिदी ॲडव्होकेट शीतल शिवाजी आसबे याचा अर्ज आम्ही अपक्ष म्हणून भरलेला आहे. गोपाळपूरमध्ये गोपाळपूर गट दुसरी टर्म असे साधारण निर्माण होऊन गेल्या वर्षी एक उमेदवार अनुसूचित जमातीसाठी पडलेला होता. यावेळेस ओपन सर्वसाधारण महिलेसाठी पडला. त्यातून गोपाळपूर सर्वसाधारणसाठी पण बऱ्यापैकी इच्छुक लोक अर्ज बऱ्यापैकी आलेत. मग त्या पद्धतीनुसार आम्ही पण अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. आम्हाला पूर्ण विजयाची खात्री आहे, कारण आमचं काम पूर्ण गोपाळपूर गटातील सर्वांना माहिती आहे. गोपाळपूर असेल, आंबे चिचोली असेल, आंबे चिचोलीपर्यंत आमचं सहकार्य जनसंपर्क आहे. त्यामुळे मला वाटते सर्व समाजातील घटकातील लोक सहकार्याची भावना ठेवतील. काय प्रमुख समस्या येतात, काय काय असं वाटतं? तिथं बऱ्याच समस्या आहेत. आता उदाहरणार्थ गोपाळपूर हे आता कॉरिडॉर झाल्यानंतर गोपाळपूर वाढू शकते. तीर्थक्षेत्र निर्माण आहे ते. गोपाळपूर असेल, मुंडेवाडी असेल, कोंढरकी असेल, इथं येलो झोनचं प्रमाण भरपूर आहे. त्या संदर्भात पण आम्ही काहीतरी काम करू शकतोय. या संदर्भात आम्ही तिथं अर्ज भरलेला आहे. दीदी, मला सांगा की तुम्ही आज वकील आहात, तर तिथं तरुण मुलींसाठी मुलांसाठी काय करण्याची तुमचा मानस आहे? पहिला JDPच्या ज्या शाळा आहेत, आजचं जे हे आहेत विद्यार्थी, ते उद्याचं भविष्य आहे. त्यांच्यासाठी मला स्पोर्ट्ससाठी काय काय भरपूर करायचं आहे, विकास भरपूर करायचा आहे. तसेच सरकारी दवाखाने, त्यासाठी भरपूर विकास करायचा आहे. त्यामुळं मी हे अर्ज भरलेला आहे. तर त्या ठिकाणी पाण्याचा भाग आहे, तर शेतीसाठी काय असं विजन असणार आहे काय? हो, असणार ना, शेतीसाठी विजन असणार. बरं, आता म्हणजे फॉर्म भरला, लढाई निश्चितच आहे, हो, लढाई निश्चित, माघार नाही. महागार नाही. आम्ही पाहिलं गोपाळपूर गटामध्ये अजूनही भीमा कार्यक्षेत्रामध्ये पायाभूत सुविधा ज्या असतील, त्या पायाभूत सुविधामध्ये अजूनही मी पाहतो तिकडं त्यावेळेस बघतो की अजूनही रोडचा समस्या, पाण्याची समस्या, आरोग्याची समस्या, ह्या सर्व दूर करण्यासंदर्भात आम्ही विजन मांडून हे आम्ही येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला पूर्ण तयारीशी उतरलो आहे. तुमच्या वडिलांचा, तुमच्या भावांचा आपल्या गटात हां, आमचे वडील शिवाजी काशीनाथ आसबे हे गेले 2000 ते 2005 संदर्भात गोपाळपूरचे सरपंच राहिलेले आहेत. त्यांचाही संपर्क या साधारण ह्या गटामध्ये भरपूर आहे. आणि माझी मम्मी अपक्ष भरलेला आहे. माझ्या मम्मीला बी 2015 ते 2020पर्यंत 5 वर्ष सरपंच होते. तिचं बी त्यावेळेस गोपाळपूरनं बरेच पुरस्कार मिळवलेले आहेत. आता बी गोपाळपूर जिल्हा स्तरावर बक्षीस मिळालं आहे मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानमध्ये. त्यामुळे गोपाळपूर पूर्ण गटामध्ये आमचं 100% खात्री आहे आम्हाला विजयाची. त्यामुळे आम्ही अर्ज भरलेला आहे. बाकीच्या अपोजिट उमेदवारांचं काय आव्हान वाटतंय? अपोजिटचा उमेदवाराचं आम्हाला घेणं देणार नाही. आम्ही अपक्ष भरलाय. आम्ही एक विजन ठेवून अपोजिट उमेदवाराला पण शुभेच्छा आमच्याकडून. आम्ही एक विजन ठेवून आम्ही आमच्या पद्धतीनुसार आम्ही लोकांना बाजू मांडणार. 100% आम्हाला त्या विजयाची खात्री आहे. आमच्यापाशी विजन आहे, शिकलेले आहेत. माझी बहीण शिकलेली आहे, माझा भाऊ शिकलेला. माझा भाऊ गोपाळपूरचा डेप्युटी सरपंच विक्रम शिवाजी आसबे याचं युवा संघटनेमध्ये शहरामध्ये असेल, गटामध्ये असेल किंवा तालुक्यामध्ये असेल, युवा संघटन त्याचं खूप छान आहे. कोणाबी म्हणजे विचारलं तरी त्याचा युवा सहकार्याबरोबर एकदम घनिष्ठ संबंध आहेत त्याचे. त्यामुळे त्याचा बी या गटाशी विजयाशी मार्ग मोकळा होईल.